मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही आणि आत्या किती सिमिलर आहात ना, हे सर्वांना दिसतंय आणि आज तर तुम्ही आत्यांसारखा स्टँड सुद्धा घेतला. ही सायली विचारते म्हणजे मग आता अर्जुन सांगू लागतो, हे पहा ना, सर्वांना असं एकत्र आणायचं आणि मनात जे काही असेल ना ते सर्वांसमोर असं डिस्कस करायचं. ही आत्याची सवय आहे, कारण ती नेहमी म्हणायची जगात असा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये जो कम्युनिकेशनने सॉल्व्ह होत नसेल. तेव्हा सायली म्हणते मलाही असंच वाटतं. मग आता अर्जुन पुढे म्हणतो आजचा गेम ना कोऑर्डिनेशनचा होता, म्हणजे एकाच वेळी सेम विचार करण्याचा होता आणि त्यात फक्त तुम्ही आणि आत्या जिंकलात. आता मला एक सांगा, तुम्ही दोघी न बोलता असं कम्युनिकेट कसं करता? आणि मला असं नेहमी वाटतं की असं कम्युनिकेशन फक्त एका आई आणि मुलामध्ये असतं. त्यावेळी सायली म्हणते आई आणि मूल एकमेकांशी कसा संवाद साधत असेल ना, हे मला खरंच माहीत नाही हो. पण ना मला प्रतिमा आत्यांना बघून नेहमी असंच वाटतं, माझी आई जिथे कुठे असेल ना ती प्रतिमा आत्यांसारखीच असेल. मग आता अर्जुन लगेचच म्हणतो तुम्ही दोघी ना अगदी सिमिलर आहात आणि जी आत्याची खरी मुलगी आहे ना ती अगदी कम्प्लिटली अपोजिट आहे आणि तिच्यामध्ये आत्याचे अगदी 0 गुण आहेत. ती अगदी रूड आणि सेल्फिश आहे. मला असं वाटतंय तन्वी ना फक्त जन्मानेच आत्याची मुलगी असेल, पण वागण्याने ना तुम्हीच मला आत्यांची मुलगी वाटताय. तेव्हा सायली गालातच हसते. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते प्रतिमा आत्यांनी मला जन्म दिला नसेल, परंतु त्या माझ्या आते सासू आहेत, त्यामुळे त्यांच्या स्पर्शात जी जादू असते ना ती आईसारखीच आहे. तेव्हा अर्जुन आता सायलीचं बोलणं ऐकतच राहतो. तर दुसरीकडे प्रताप म्हणतो मी सायलीची बाजू घेत नाहीये आणि अजिबात तुझ्या विरोधात सुद्धा जात नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे, आपल्या घरातली जी परिस्थिती आहे ना त्यातून आता आपणच मार्ग काढायला हवा. अगं कल्पना, आपण आता सत्य स्वीकारायलाच हवं आणि सत्य हे आहे की सायली आता आपली सून आहे. मग आता त्यावेळी कल्पना म्हणते सायली जेव्हा लग्न करून घरी आली ना पहिल्यांदा, तेव्हा तिला स्वीकारणारी पहिली व्यक्ती म्हणजे मीच होते. तिच्याकरता पूर्णाईंशी वाद फक्त मी घातलाय आणि त्या बदल्यात मला काय मिळालं तर फक्त 2 वर्ष फसवणूक करून घेणारी मूर्ख सासू चा लेबल मला मिळाला, असं कल्पना रागातच म्हणते. आणि जेव्हा खाडकन थोबाडीत बसते ना तेव्हा काय होतं ना ते तुम्हाला नाही कळणार. तर दुसरीकडे प्रतिमा आता रविराजला सांगत असते की यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा, कारण सायलीची बाजू सर्वांना चांगली दिसते, परंतु पूर्णाई आणि कल्पना या दोघीही अजूनही सायलीला सून म्हणून स्वीकारत नाहीयेत. तेव्हा रविराज म्हणतो की अगं असं पटकन सहज कसं विसरता येईल, कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ही टर्म ना आमच्या वकिलांची आहे. असं घरात कधी आपण ही टर्म ऐकली तरी आहे का? ही अशी झालेली फसवणूक पटकन विसरता येत नाही. तिकडे प्रताप कल्पनाला समजावत असतो की अशी थोबाडीत मी सुद्धा खाल्ली आहे, कारण आपला पाय दुखत असेल तर आपण पाय कापतो, त्याच्यावर आपण औषधोपचार करतो, त्याचबरोबर आपण चालण्याचा प्रयत्न करतो. मग आपण असंच सायलीच्या बाबतीत का करत नाही आहोत? अगं मला मान्य आहे मुलं चुकलीच आहेत, पण त्यात चुका विसरून आपण पुढे का नाही जाऊ शकत? तर दुसरीकडे प्रतिमा विचारते काय हो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एकट्या सायलीने केलं होतं का? मग रविराज म्हणतो कल्पना वहिनी आहेत ना त्या अजूनही अर्जुन बरोबर नाही बोलत, त्याच्यावर त्या चिडलेल्या असतात आणि ते नोटीस नाही केलं का तू? तेव्हा प्रतिमा म्हणते हो केलंय ना नोटीस, आणि सायली सर्वांची किती मन जपण्याचा प्रयत्न करते ना हे सुद्धा मी नोटीस केलंय. तिला बिचारीला कोणी काहीही बोलू द्या, पण ती कधीही असा अपमान वाटून नाही घेत आणि तिच्या जागी दुसरी कोणती सून असती ना तर एव्हाना तिने वेगळं व्हायचं सुद्धा ठरवलं असतं. पण सायलीच्या बाबतीत गोष्टच वेगळी आहे. घर कसं जोडून ठेवायचं ना याचाच विचार ती फक्त करत असते. आणि आत्ता कल्पना आणि पूर्णाईंचं जे काही होतंय ना तेच तुमचं होतंय. तुम्हा सर्वांनाच सगळं काही कळतंय, परंतु सायली तू 100 नबरी सोनं आहे हे तुमच्या ओठावर काही अजून येत नाही. तुमची मनं अजूनही काही सत्य स्वीकारायला तयार होत नाहीत. दुसरीकडे आता लगेचच प्रताप विचारतो अगं सायलीच्या स्वभावामध्ये काही दोष आहे असं वाटतंय का तुला? नाही ना. मगाशी अर्जुन जे काही म्हणाला ना ते कधी कधी ना खरं वाटतं मला, आणि सायलीवर प्रतिमानेच संस्कार केलेत का असंच वाटतं ना. त्यावेळी आता कल्पना म्हणते अर्जुन ना कधी कधी खरंच खूप मूर्खासारखा बोलतो, त्यामुळे उगीचच तुम्ही त्याची बाजू नका घेऊ. त्यावेळी आता प्रताप लगेचच म्हणतो मला जे दिसतंय ना ते मी बोलतोय. मग आता पुढे प्रताप समजावत असतो की
जर पूर्णाई म्हणाल्या की किल्लेदार आणि सुभेदार यांनी मिळून एक मोठा बंगला बांधू आणि त्यामध्ये राहू, तर आपल्या सगळ्यांना किती आनंद झाला होता माहिती आहे का तुला? मग आता कल्पना हो असं म्हणते. त्यावेळी प्रताप म्हणतो एकटी प्रतिमाच होती, तिने या गोष्टीला पूर्णपणे विरोध केला, बरोबर ना? त्यावेळी आता कल्पना म्हणते आठवतंय ना मला, त्यावेळी सुद्धा प्रतिमाने आजच्यासारखंच इथे गेट टुगेदर ठेवलं होतं. आपल्या सर्वांना त्यांनी समजावलं होतं की भांड्याला भांडं लागेल अशी परिस्थिती तर अजिबातच निर्माण व्हायला नको. त्यापेक्षा नाती जपायला आपण सर्वात जास्त महत्त्व देऊ. त्यावेळी आता प्रताप म्हणतो एक्झॅक्टली मला सुद्धा हेच म्हणायचंय कल्पना. आणि प्रतिमाने आयुष्यभर तेच केलं आणि आता सायली सुद्धा तेच करतीये. तेव्हा प्रतिमाने एक स्टँड घेतला होता आणि आता सध्या काय आहे तर अर्जुन आणि सायलीचं नातं किती घट्ट आहे हे दाखवण्यासाठी सायली स्वतःहून स्टँड घेते आणि घेतला पण. मला सांग कल्पना, प्रतिमा आणि सायलीमधलं हे साम्य तुला खरंच दिसत नाहीये का? असा प्रश्न तो कल्पनाला करतो. तेव्हा कल्पनाची बोलतीच बंद होते, ती एकदमच गप्प होऊन जाते. तर दुसरीकडे आता प्रिया बेडवर बसलेली असते. तेव्हा आता अश्विन तिला लहानपणीच्या आठवणी सांगू लागतो की लहानपणी आम्ही असायचो ना तेव्हा सुद्धा असेच गेट टुगेदर व्हायचे, खूप धमाल यायची. तेव्हा प्रिया आता लगेचच म्हणते तेव्हा सायली नव्हती ना मध्ये खोडा घालायला, म्हणून तुम्हाला मजा यायची. तेव्हा अश्विन म्हणतो जाऊ दे ना, तिचा स्वभाव कसा आहे आपल्याला चांगलंच माहीत आहे ना. तेव्हा प्रिया म्हणते हो मला तर चांगलाच माहीत आहे, कारण तिने माझ्या आईला ना अगदी हायजॅक केलंय. आता मला सांग माझ्या आईची आणि तिची जोडी कशी लागली अश्विन, आणि त्या दोघांना इतका सोपा टास्क कसा मिळाला? त्यावेळी अश्विन समजावतो की सोपा वगैरे काहीही नव्हता, उलट आपल्या सर्वांपेक्षा अवघड होता. परंतु प्रिया आता अजिबातच अश्विनला बोलू देत नाही आणि म्हणते काही नाही, अरे त्यांनी ना चिटिंग केली असणार आहे. हा सगळा ना सायलीचा प्लॅन असणार आहे. तिला फक्त हेच सिद्ध करायचंय की मी कशी माझ्या आईपेक्षा वेगळी आणि ती कशी सेम टू सेम माझ्या आईसारखी आहे. त्यावेळी अश्विन म्हणतो अगं ठीक आहे ना, तो गेम आहे, एवढं का सिरियसली घेतेस? म्हणते की मला एक सांग, आपण दोन्ही टास्कमध्ये कसे काय हरलो? पुढे आता तो समजावू लागतो हे बघ आपण किती कम्पॅटेबल आहोत, हा कुठलाही टास्क नाही ठरवू शकत. अगं एखादा गेम हरलो म्हणून काय झालं, खऱ्या आयुष्यात तर आपण जिंकलोच आहोत की. आणि कुणी काहीही म्हटलं तरी नंबर 1 जोडी कोण आहे? तेव्हा प्रिया म्हणते आपण. मग आता लगेचच अश्विन म्हणतो दॅट्स माय गर्ल. आता अश्विन असा बोललेला असतो, परंतु प्रियाचं मन अजिबातच थाऱ्यावर नसतं. तर दुसरीकडे महिपत आपल्या हॉलमध्ये बसलेला असतो. तेव्हा आता लगेचच देशमुखबाईचा फोन येतो. त्या लगेचच तो शहाण्या माणसासारखा बसतो आणि म्हणतो अरे बापरे, देशमुखबाईचा फोन. तो जरा घाबरतच फोन करतो आणि विचारतो हॅलो हॅलो देशमुखबाई, काय झालं? अहो या सेवकासाठी काही ऑर्डर. मग दामिनी विचारते काय हो, आत्तासुद्धा तुम्ही दारूच ढोसून आहात की काय? अशी कुठली तरी वेळ आहे का ज्या दिवसभरामध्ये तुम्ही नशेत नसता आणि शुद्धीवर असता? त्यावेळी महिपत आता लगेचच सांगतो देशमुखबाई अहो मी 24 तास ना अगदी नशेतच असतो. तेव्हा देशमुखबाई म्हणते की गप्प बसा आणि मी सांगते ना तेवढंच करा. तुमची ती प्रिया आहे ना, तिने भेटायला पूर्णपणे नकार दिलाय. मी रविराजला नोटीस पाठवली होती पण त्याचं उत्तर आलंय की प्रिया मेंटली अस्वस्थ आहे आणि म्हणूनच ती येऊ शकणार सुद्धा नाही. असं म्हटल्याबरोबर महिपतचं डोकंच सटकतं. त्यानंतर महिपत विचारतो हो का, पण अशी कशी येऊ शकणार नाही? त्यावेळी आता लगेचच दामिनी म्हणते ते तुम्ही तुमचं बघा कसं ॲडजस्ट करायचं आणि कसं नाही, कारण पुढच्या 24 तासामध्ये ना ती प्रिया माझ्यासमोर हवीच. तेव्हा महिपत म्हणतो येणार पुढच्या 24 तासामध्ये ती तुमच्यासमोर येणारच. पण कसं आहे ना देशमुखबाई, मला एक शंका होती. तेव्हा देशमुखबाई विचारते की काय आता शंका आहे, बोला पटकन. तेव्हा आता महिपत म्हणतो ती प्रिया आहे ती कोर्टामध्ये खोटं बोलली, मग त्या किल्लेदार सोबत आली तरीही ती तेच खोटं बोलणार आहे. मग तुम्ही उगीच कशाला तुमचा वेस्ट ऑफ टाइम करताय? त्यावेळी आता देशमुखबाई म्हणते मला लिगली हे दाखवायचं आहे की मी आय विटनेसला भेटले आहे आणि मला हे जाणून घ्यायचंय की प्रिया रविराज समोर किती कसं आणि काय काय नक्की खोटं बोलतीये ते. आता ना 24 तासामध्ये प्रिया माझ्यासमोर हवी, बस एवढंच माझं काम आहे. तेवढं मी सांगितलं, तुम्ही पुढचं करायचं असं म्हणून देशमुखबाई फोन ठेवते. तर महिपत इकडून एकटाच बडबड करतो ठीक आहे देशमुखबाई, सांगतो ना मी सांगतो. मग त्याला नंतर समजतं की देशमुखबाईने तर फोन ठेवला. तर दुसरीकडे अश्विन हा गाढ झोपलेला असतो, परंतु प्रियाला झोपच येत नसते.
कारण आता तिला सारखं सारखं आठवत असतं की अर्जुन सायलीच्या जोडीने अगदी बरोबर ॲन्सर दिलं, त्यामुळे आता ती खूपच अस्वस्थ असते. तर घरातील सर्वांनी आता सायली आणि अर्जुनच्या जोडीचं कशा प्रकारे कौतुक केलं हे सगळं काही प्रियाला आठवून त्रास होत असतो. मग प्रिया मनातच विचार करू लागते की ही जर अशी जिंकत राहिली ना तर सर्व सुभेदारांना ती अशीच स्वतःच्या बाजूने वळवून घेईल. कारण किल्लेदारचं काय तर तिचंच रक्त आहे. मी एकटी पडायला नको असेल ना तर कसंही करून मला अश्विनला असं नाचवत राहावंच लागेल असा प्रिया विचार करते आणि झोपण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला काही झोप येत नाही. त्यानंतर महिपतचा कॉल आता तिला येतो. ती पटकन आता फोन पाहते तर महिपतचा फोन असल्यामुळे ती जरा घाबरते आणि कॉल तर रिसीव करायलाच हवा असं म्हणून आता ती जरा बाजूला जाते. कॉल रिसीव करत म्हणते, अहो तुम्ही हे काय करताय? अहो वाटेल तेव्हा असं फोन करत जाऊ नका, मी काही एकटी राहते का? अहो माझा नवरा झोपतो इथे माझ्या बाजूला. त्यावेळी आता महिपत म्हणतोय, चिचुंद्रे मला माहिती आहे तुझा नवरा तिथे आहे म्हणून. अगं तुझी एवढी हिंमत का, तू त्या देशमुख बाईला भेटायला नाही म्हणाली ते? अगं भल्या भल्यांची मानसिक अवस्था बिघडवणारी तू, तुझी मानसिक अवस्था कशी काय बिघडली असं तो खूप नशेतच आता प्रियाला जाब विचारत असतो. तेव्हा प्रिया आता म्हणते की ते उत्तर मी नाही तर किल्लेदारने दिलंय ओ. अहो माझ्या हातात तसंही काही नाहीये. त्यावरती महिपत म्हणतो, आहे अगं चिचुंद्रे तुझ्याच हातात आहे, तू आता देशमुख बाईंच्या समोर हजर व्हायचं असं आता रागातच महिपत म्हणतो. आणि जर तू 24 तासांच्या आतमध्ये तिथे हजर झाली नाही तर मी तुझी चांबडी काढेन आणि त्याची पर्स बनवेन आणि तीच पर्स मी तुला वापरायला सुद्धा देईन. मस्त घेऊन फिर मग. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते आणि म्हणते, कळलं मला, सगळं काही कळलं, मी दामिनीकडे जाईन. तेव्हा आता प्रिया खूप घाबरलेली असते आणि तसाच फोन ठेवते. महिपत मात्र खुश होतो कारण ती दामिनीला भेटायला जाणार असते. तर आता प्रियाने इकडे फोन ठेवल्यानंतर मनातच विचार करते, सगळं जगच माझं शत्रू झालंय. एकीकडे सायली अर्जुन आणि दुसरीकडे हा महिपत, मला अगदी श्वास सुद्धा तो घेऊ देत नाहीये असं म्हणून आता प्रिया जोरातच हात असा आपटते. तेव्हा अश्विनला जाग येते आणि तो प्रियाकडे पाहतच राहतो. तेव्हा अश्विन विचारतो, तन्वी तू तिकडे काय करतेयस ग? तेव्हा प्रिया खूपच घाबरते आणि म्हणते, काही नाही रे, पाणी घ्यायला आले होते, मला पाणी प्यायचं होतं ना, तहान लागली म्हणून. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं पाणी तर तुझ्या बेडजवळच आहे ना. तेव्हा ती आता म्हणते, ओके, अरे पण मी पाहिलंच नाही, तू झोप हा अश्विन झोप असं म्हणून ती त्याला झोपायला सांगते. तर आता दुसऱ्या दिवशी सायली आपल्या रूममध्ये चहा आणि कॉफी घेऊन येते आणि ती स्वतः चहा पित असते. अर्जुनचं कॉफीकडे लक्षच नसतं. मग आता सायली त्याच्याकडे पाहतच राहते कारण अर्जुन हा अजूनही कामामध्येच व्यस्त असतो. तो सारखा सारखा मधुभाऊंचा तो व्हिडिओज पाहत असतो. त्यावेळी सायली म्हणते, अहो काय चाललंय? अहो अगोदर कॉफी तरी घ्या ना, मग पहा तो व्हिडिओ, आणि सारखा सारखा तो व्हिडिओ तुम्ही बघताय, एवढं काय शोधणार आहात त्यामध्ये? कितीतरी वेळा तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाय अहो. त्यावेळी अर्जुन आता म्हणतो, केस जेवढी कॉम्प्लिकेटेड असते ना, गोष्टी त्यामध्ये लपलेल्या असतात आणि मी माझ्या केसमधून एक गोष्ट तर शिकलो आहे. आपण एखादी गोष्ट जर सारखी सारखी अशी रिव्हिजिट करत राहिलो तर नवीन नवीन गोष्टी आपल्याला सापडतात. तेवढ्यातच आता चैतन्य तेथे येतो आणि गुड मॉर्निंग असं दोघांनाही म्हणतो. मग त्यावेळी सायली म्हणते, बरं झालं चैतन्य भाऊजी तुम्ही आलात. अहो तुम्ही तरी यांना सांगा ना, निदान कॉफी घेण्यापुरतं तरी काम बाजूला ठेवा म्हणावं. तेव्हा आता लगेचच चैतन्य म्हणतो, वहिनी मी कामाबद्दल असं काही सांगायला आलोय ना. अर्जुन कॉफी काय, अहो नाश्ता करायचं सुद्धा विसरूनच जाईल. तेव्हा आता सायली आणि अर्जुन आश्चर्याने चैतन्याकडे पाहतात. नक्की याला काय सांगायचं असेल हा प्रश्न त्यांच्या मनात येतो. तेव्हा आता अर्जुन विचारतो, काय झालं सांग ना पटकन. तेव्हा मी कोर्टामध्ये पेटिशन टाकले की प्रियाची सायकोलॉजिस्ट समोर चौकशी केली जावी. आता कोर्टाकडून एकदा अप्रुव्हल आलं ना तर आपण लगेचच रविराज सरांकडून परमिशन मागू आणि त्यांना सुद्धा ती नोटीस पाठवू. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, यस डन, काम झालं आपलं. मग त्यावेळी सायली विचारते, पण प्रिया आणि रविराज काका यासाठी तयार होतील का? त्यावेळी आता लगेचच अर्जुन म्हणतो, कोर्टाची ऑर्डर आली ना तर सिनियर नाही कसाच म्हणू शकत नाही आणि तन्वीला सुद्धा सायकोलॉजिस्ट समोर यावंच लागेल.
तेव्हा सायली आता खूप विचार करते आणि म्हणते तसं झालं तर प्रिया खूपच तमाशा करेल पण, आणि नोटीस येता क्षणी लगेचच माहेरी सुद्धा पळेल, आणि शिवाय रविराज काकांनी हे सगळं काही थांबवायला हवं यासाठी सुद्धा ती प्रयत्न करेन. तेव्हा अर्जुन आता म्हणतो जाऊ दे तिला माहेरी, माहेर थोडं जवळ आहे, त्याचा फायदा तरी तिला होऊ द्यात ना. मग आता लगेचच चैतन्य म्हणतो अरे असू दे ना माहेर जवळ, आणि पनवेलमधल्या पनवेलमध्ये कुठेतरीही जायचं असेल तर मिनिमम किती वेळ लागतो, अर्धा तास, आणि याचा सर्वात जास्त फायदा कुणाचा होत असेल तर सासूरवासनींना. तेव्हा अर्जुनचं आता लगेचच लक्ष चैतन्याच्या बोलण्याकडे जातं, कारण आता चैतन्य अर्धा तास याबद्दल बोललेला असतो. त्यावेळी तो लगेचच उठतो आणि म्हणतो एक्झॅक्टली राईट, अरे इथल्या इथे ट्रॅव्हल करण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास लागू शकतो. तेव्हा चैतन्य म्हणतो हो पण त्याचं काय आता अर्जुन. आता लगेचच अर्जुन म्हणतो मिसेस सायली, विलासने पोलिसांना मेसेज केला होता की मधुभाऊंपासून त्यांना धोका आहे बरोबर. मग सायली म्हणते हो. त्यानंतर मग मधुभाऊ आश्रमात पोहोचले. मग त्यांनी साक्षी आणि विलास या दोघांनाही आश्रमामध्ये पाहिलं. त्यांच्यामध्ये वादावादी सुरू झाली, झटापटी सुरू झाली, आणि मगच पिस्तूल काढला गेला आणि त्याच झटापटीमध्ये विलासला सुद्धा गोळी लागली, आणि हे सगळं काही प्रिया लपून बघत होती बरोबर. मग तुम्ही सिनेमा संपवून पुन्हा आश्रमामध्ये आलात. मग प्रियाने तुम्हाला घरी आल्यानंतर सगळं काही सांगितलं, आणि हे सगळं घडून गेलं त्यामध्ये 1.5 ते 2 तास नक्कीच गेले असतील करेक्ट. मग आता त्यावरती सायली म्हणते हो. आणि मग त्यानंतरच पोलीस आश्रमामध्ये आले. मग पोलिसांना एवढा वेळ कसा लागला असेल आश्रमामध्ये यायला, याचा अर्थ असा आहे की पोलिसांना कोणीच मेसेज वगैरे किंवा कॉल वगैरे केला नव्हता, फक्त विलासचा मेसेज वाचून ते आले होते. मग पनवेलमधल्या पनवेलमध्ये त्यांना यायला असा 1.5 तास कसा लागला हा प्रश्न आता अर्जुनला पडतो. त्यामुळे सायलीला आणि चैतन्याला सुद्धा आता क्लिक होतं नक्की अर्जुनला काय म्हणायचंय. तर दुसरीकडे प्रिया रूममध्ये असते. तेव्हा तिला सततच महिपतचं बोलणं आठवतं की कशाप्रकारे महिपतने मला धमकी दिली आहे की लवकरात लवकर देशमुख बाईसमोर हजर राहायचं, आणि जर हजर नाही राहिली तर तुझे चामडे काढेन आणि त्याची पर्स बनवून तुलाच वापरायला देईल. मग आता प्रिया विचार करते की काहीही झालं तरी आता महिपतची ऑर्डर मला पाळावीच लागेल. मग करायचं कसं, कारण महिपतची जर ऑर्डर पाळली नाही तर होणार तरी माझं काय, आणि किल्लेदारला तरी कसं पटवून देऊ की अर्जुनकडून चौकशी नको परंतु दामिनीकडून हवी आहे म्हणून, आणि ती करूनच घ्यावी लागेल चौकशी. हा प्रश्न प्रियाला पडतो आणि सगळ्यात जास्त ती महिपतलाच घाबरत असते. तर दुसरीकडे चैतन्य म्हणतो तुझा हा मुद्दा ना अगदी बरोबर आहे अर्जुन, म्हणजे पनवेलच्या हद्दीत शहरात कुठेही जायचं असेल तर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ नाही लागत. मग पोलीस इतक्या उशिरा तिथे कसे पोहोचले असतील अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे, पण आता एक काम कर, विलासचा मेसेज कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये आला होता आणि तेथून कोणते पोलीस ऑफिसर कोणत्या व्हेकलने निघाले होते त्याचे सर्व डिटेल्स तू काढ. तेव्हा लगेचच सायली विचारते पण तो मेसेज वाचून पोलीस तर खुना अगोदर पोहोचायला हवे होते ना. मग सर्वजण त्याचा विचार करतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो पण नाही पोहोचले ना पोलीस खुना अगोदर. मग आता अर्जुन त्या दोघांनाही सांगतो मला असं वाटतंय ना आता आपल्या हातामध्ये हुकुमाचा पत्ता लागलाय मिसेस सायली आणि चैतन्य, आणि हा आपल्या केसमधील खूप महत्त्वाचा पुरावासुद्धा आहे, कारण विलासचा पोलिसांना मेसेज आणि पोलीस तिकडे आश्रमात पोहोचण्याचा वेळ यामध्ये खूप डिफरन्स आहे. तेव्हा चैतन्याला समजतं की आपल्यासाठी हा खूप महत्त्वाचा पुरावा आहे. त्यामुळे तो अर्जुनला म्हणतो मी सगळे डिटेल्स लगेचच आता रेडी ठेवतो. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे ठेव रेडी तू. तेव्हा आता सायलीला सुद्धा खूपच आनंद होतो आणि ती अर्जुनकडे पाहतच राहते, कारण आता प्रिया विरोधात त्यांना खूप मोठा असा पुरावा सापडलेला असतो, आणि त्या पुराव्यांच्या आधारे आता प्रियाला बरोबर ते अडकवणार असतात, कारण आता ती वेळच मॅच होत नसते आणि पोलीससुद्धा खून झाल्यानंतर अगदी आलेले असतात. त्यामुळे आता अर्जुन सायलीला हा नवा क्लू मिळालेला असतो आणि त्याबद्दल ते दोघेही खूप म्हणजे खूपच खुश असतात आणि एकमेकांकडे पाहतात. आपला पुढचा प्लॅन काय असेल, आपल्याला नक्की काय शोधायचं आहे, पुढे कोणते पुरावे आपल्याला गोळा करायचे आहेत याचा अर्जुन आता खूप सारा विचार करतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली किचनमध्ये असते. तेव्हा आता लगेचच ती समोर प्रतापला पाहते,
कारण प्रताप आता काहीतरी खूप वेळ शोधत असतो. तेव्हा सायली त्याची तळमळ पाहते आणि लगेचच पुढे येते, म्हणते की तुम्ही हा पेपर शोधताय का, की हिशोबाची डायरी शोधताय? तिथे आतमध्ये आहे ती डायरी. त्यावेळी प्रताप म्हणतो, पण मी ते वाचणार कसं? मला तर 2 डोळ्याने वाचता येत नाही, मला 4 डोळे लागतात आणि त्यानेच वाचतो ना मग मी. तेव्हा अर्जुनसुद्धा आता तिथे जिन्यावर उभा असतो आणि सायली प्रतापची गंमत पाहतो, कारण सायली ही लगेचच प्रतापने जो डोक्याला चष्मा लावलेला असतो ना, तो चष्मा काढते, त्याच्या हातात देते. तेव्हा आता लगेचच प्रताप म्हणतो, याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. मग अर्जुन सायली हे दोघेही हसतात. त्यानंतर आता अर्जुन रूममध्ये असतो. चैतन्याचा तेवढ्यातच त्याला कॉल येतो. तेव्हा आपलं काम झालं आहे, कारण तन्वीला सायकोलॉजिस्टकडून आता आपण प्रश्न विचारू शकतो, कारण आपल्याला ती परमिशन मिळाल्याचा आता चैतन्य गुड न्यूज अर्जुनला देतो. त्यामुळे अर्जुन आता खूपच खुश होतो. मग आता रविराज सरांना मी लगेचच नोटीस पाठवतो, असं आता लगेचच चैतन्य म्हणतो. त्यानंतर आता प्रिया, नागराज आणि रविराज हे तिघेही आता घरात बसलेले असतात. तेवढ्यातच त्याला नोटीस येते. मग रविराज नोटीस उघडून पाहतो, तर नोटीस वाचल्यानंतर तो म्हणतो, अर्जुन सुभेदारने नोटीस पाठवली आहे. मग आता लगेचच तो पुढे सांगू लागतो की कसं आहे ना, मानसिक अवस्था तुझी ठीक नाही म्हणून आपण चौकशी नाकारली होती, परंतु आता तुझी चौकशी ही आता सायकोलॉजिस्ट समोर होईल. हे ऐकताच प्रिया घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.